पीएम किसानच्या नावावर सायबर लूट, बनावट लिंक मोबाईलवर पाठवून फसवणूक, शेतकऱ्यांच्या खात्यावर भामट्यांचा डल्ला। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना घेणं अपेक्षित आहे आणि याचाच फायदा आता सायबर भामटे घेताना दिसतायत। मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत। या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे लुटतायत। एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत। मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती, ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये। त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाले। मग मला ते कळालं आणि मी नंतरून माझ्याकडे काही नाही, टच अँड पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। मोबाईलवर पीएम किसान योजनेची फेक लिंक पाठवण्यात येते। बँक खात्याशी संलग्न मोबाईल फोन हॅक करून शेतकऱ्याची फसवणूक होते। एपीके फाईलच्या माध्यमातून ही फसवणूक केली जाते। मोबाईलवर आलेली एपीके फाईल डाउनलोड करताच विशिष्ट प्रोग्राम ऍक्टिव्ह होतो। हॅकरला ओटीपी मिळतो। टप्प्याटप्प्यानं बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जाते। नाशिक जिल्ह्यातील अनेकांची या लिंकच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे। पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। एपीके पीएम किसान योजना .apk. जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो, SMS फॉरवर्डिंग करतो तो। आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात। अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून अनोळखी नंबरवरून आलेली कुठलीही लिंक उघडू नका। या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जागरूक राहावं आणि काही शंका आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।